ताईंनी आपल्याला आश्वासित केलेलंच आहे की माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आपल्याला निश्चितपणे हा प्रश्न सोडवायचा आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला ताबडतोबीने निर्णय देण्याची खरं तर भूमिका ही माननीय फडणवीस साहेबांची राहते। आजच खरं तर तारांकित प्रश्नाच्या माध्यमाने आपल्या समग्र शिक्षकांचा विषय सभागृहामध्ये चर्चेत आला। सर्व सदस्यांनी याच्यामध्ये सहभागही घेतला। त्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक असं उत्तर दिलं, पण त्याच्यामध्ये एकच अडचण आहे, जसं आपण सांगितलं की 3 महिने जो समितीचा अहवाल येण्याची वाट आपण सगळेजण असं त्यांची अपेक्षा आहे बघणं, ते एवढं वाट बघणं काही शक्य नाही। कारण एवढ्या प्रमाणात शिक्षक राज्यभरावरून आलेले आहेत। सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की निश्चितपणे या संदर्भातला प्रश्न हा मार्गी लागावा। माननीय शिक्षण मंत्र्यांचा मूळ स्वभाव किंवा आपल्याला एक साधारणपणे प्रश्नाचं उत्तर देताना एक कल लक्षात येतो की ते मंत्री कुठल्या दिशेने जात आहेत। त्यांची बोलण्याची किंवा त्यांची विषयाला समजून घेण्याची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा त्यांची जी स्वभाव आहे त्याच्यावरनं ते पॉझिटिव्ह आहेत एवढं लक्षात येतं। पण जे ठोस निर्णय आपल्याला करून पाहिजे ते ठोस निर्णय करण्यासाठी माननीय फडणवीस साहेबांची भूमिका ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे महत्त्वाची आहे। मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो, महालेताईंनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळेच, महालेताई स्वतःही बोलतील, मीही बोलतोय, ज्ञानेश्वर महात्रे, सगळेच शिक्षक पदवीधर आमदार हे माननीय फडणवीस साहेबांच्या बरोबर सातत्याने या संदर्भातला आम्ही पाठपुरावा करू आणि आपल्याला जशी अपेक्षा आहे लवकरात लवकर या निर्णयासंदर्भातली आपली बैठक ही साहेबांबरोबर विधान भवनात होईल असं आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो। धन्यवाद।